नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून मी काय ब्लॉग शेअर केलेला नव्हता, तर चला आज ते आपलं काही ना काही चालू, तर तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेनच. तर चला, आता इथे दुपारची वेळ आहे बघा. दुपारच्या वेळेला मी शूट केलेला आहे हा मिनी ब्लॉग. आणि आता भाजीला काय करायचं म्हणून प्रश्न पडला होता, म्हणून म्हटलं चला सगळ्या भाज्या आहेत आता बाजारातून आणलेल्या, आणि मिक्स व्हेज भाजी इथे केली आहे, त्याचीच तयारी करते बघा. सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आधी, त्यानंतर भाजी कशी करायची, आता ही रेसिपी सगळ्यांना माहितीच असते, त्यामुळे काय डीपली मी काय नाही सांगत आहे. आता तयारी ती झालेली आहे माझी. बाजारातून भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या 60 रुपयाला. तर चला, गोड मस्त होत्या शेंगा, आणि भाजीपाला पण खूप महाग झालेला आहे. तर कांदा इथे मस्त भाजून घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या पण कट करून घेतल्या. बाजार जसा आणला तसं सगळा भाजीपाला काढून घेतला. आणि त्यानंतर गुरुवारचा दिवस बरं का, आणि डहाळे देखील मी घेऊन आलेले आहे. आणि गुरुवारची मार्गशीर्षची पूजा करायची होती. तर दुपारी मग सगळं भाजीपाला काढून घेतला, पसारा सगळा आवरला, आणि घरातलं जसं सगळं जेवण नाश्ता वगैरे सकाळचं आवरूनच मग मी बाजारात गेले होते आणि बाजार घेऊन आले. त्यानंतर ना बघा, मग भांडी घासायची ठेवली होती, घासून घेतली भांडी, आणि बाजारातून सगळ्या पिशव्या काढल्या, आणि सगळं सामान काढेपर्यंत सगळा कचरा पडला बाजाराचा सगळा आवरेपर्यंत. आता बाहेरचं इथं वातावरण तोपर्यंत कसं छान मस्त ऊन पडलं होतं, आणि थंडी अशी आता 2 दिवस झाले थंडी थोडीशी कमी झालेली आहे, पण मध्यंतरी खूप थंडी होती ना मागच्या आठवड्यामध्ये, पूर्ण असं गारठं होतं. तर चला, आता थंडी असली तरी काय एवढं आपल्याला म्हणजे काम तर करावंच लागतं, थंडी आहे म्हणून बसून तर चालत नाही. आणि बाजार आणला, सगळं काढून वगैरे घेतलं, आणि तो पसारा झाला. तर घर आवरेपर्यंत ना बाजार आणला म्हटलं की त्याचा एक पसारा जास्त होतो. भाज्या वगैरे असतात, पालेभाज्या निवडायचा, ते भाज्या निघतात कमी, आणि त्याचे देठं वगैरे त्याचा कचरा जास्त निघतो. आता एक भाजीसाठी इथे बघा तयारी करायला लागत्या, आणि एक वस्तू करायचं म्हटलं तरी सांगणाऱ्याला सोपं वाटतं हा करा म्हणून असं, पण आपल्याला आपण करत असतो, आपल्याला माहिती असतं ना किती म्हणजे एफर्ट्स घ्यावे लागतात एक वस्तू करायसाठी. किंवा एखादी भाजी चपाती वगैरे करायचं म्हटलं तर तिथे 10 वस्तू आपल्याला घ्यायला लागतात, आणि पुन्हा ते सगळं आवरावर करायला लागते सगळं स्वयंपाक झाल्यानंतर. भाज्या सगळ्या निवडून घेतल्या, चिरून वगैरे घेतलं, धुवून घेतल्या, आणि आता इथे भाजायला घेतले कढईमध्ये. आणि त्यानंतर मसाला पण सगळा तयार करून घेतला आहे भाजीसाठी. ग्रेव्ही त्यामध्ये अशी छान आपली तयार असले परफेक्ट, जर असे भाजीला एक चांगला टेक्स्चर येतं आणि एक चांगलं टेस्ट येतं बघा. त्याशिवाय म्हणजे कोणाला आवडीने सगळी खात नाहीत भाजी. तर चला मग मंडळी, आजच्या मिनी ब्लॉग एवढं शूट केलेला होता, तर आज शेअर केलेला आहे, आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळं स्वयंपाकाचं माझं काम आवरल्यानंतर मी सगळं किचन आवरून घेतलं, ओटा वगैरे साफ केला, आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं. तर चला, हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटत आपण असाच नवीन छानसा ब्लॉग घेऊन. तोपर्यंत सर्वांनी टेक केअर अँड बाय.